वास्तविक पाहता सकाळी मला दिलीपराव शिंदे यांचा फोन आला. साधारण 9च्या सुमारास 9 सव्वा 9ला. तुम्हाला काही माहिती झालं का? त्यांचा फोन चालू असतानाच इनकमिंग कॉल आर.सी. शहा होता. त्यांचा पण एक कॉल येत होता आणि म्हटलं काय झालं? त्याने दादांचं असं असं प्लेन क्रॅश झालं. मला तर 2 मिनिटं मी सुन्नच झालो आणि ते म्हटलं मी लगेच आलो तिथे आणि नंतर मग आर.सी. शहांचं वेटिंगच कंटिन्यू चालू होतं. त्यांनी मला तेच सांगितलं, हो ही अचानक घटना घडलेली आहे आणि सगळेचे सगळे जेवढे प्लेनमध्ये होते सगळे म्हणजे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. दादांच्या जाण्याने उभा महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. दादांचे जे आचार विचार होते युवकांना म्हणजे मला चांगलं आठवतं का ज्यावेळेस सुरुवातीला ते युवकचे अध्यक्ष झाले होते. जुना काळ आहे साधारणपणे मला आठवत नाही पुसटचं, पण एक काँग्रेसमध्ये असताना ती युवकचे हे झाले. नेहरू चौकमध्ये माझी पहिली तिथं भेट झाली होती आणि त्यावेळेस बरेच जण, कारण त्यांचं वय इतकं कमी होतं का सगळे जे काही मुलं होती त्यांच्या मागे घोळकाच्या घोळका त्यावेळेस चालू होतं. आजही जरी दादांचं वय जरी जास्त जरी असेल पण एक युवकांचं आशा किरण होतं. याच्यामध्ये त्यांची जी दूरदृष्टी होती सगळ्याच बाबतीत, सामाजिक बाबतीत असेल, राजकीय बाबतीत असेल, जे काही त्यांनी विविध धोरणं, व्यापाऱ्यांचे जे काही अडीअडचणी असेल, कारण बराच काळ ते फायनान्स मिनिस्टर राहिलेले. व्यापाऱ्यांचे ज्यावेळेस वॅट होता, वॅट नंतर GST आला, ज्या ज्या चुका होत्या त्याच्यामध्ये सांगितलेल्या चुका म्हणजे प्रत्येकाला बोलून त्या चुका समजून घेत होते आणि तो बॅक डेटेड इफेक्ट देऊन दादांनी ते काम लोकांना केलेलं आहे. म्हणजे आमच्या दूध उद्योग समूहामध्ये सुद्धा आमच्या बऱ्याचशा उद्योजकांची काही अडचण होती. शेतकऱ्यांसाठी मोठं कार्य केलेलं आहे. आज लाडक्या बहिणींसारखं म्हणजे जे काही बजेटमध्ये तरतूद करायची असेल त्या सुद्धा केलेल्या आहेत. त्याच्यात त्यांच्या जाण्याने जे काही म्हणजे ह्या राज्याचं नुकसान झालेलं आहे, वैयक्तिक माझ्या परिवाराचं पण भयानक नुकसान झालं. कारण मला कधीही आमच्या वडिलांना ते थोरात साहेब म्हणून काय हाका मारायचे आणि दादांना किती सकाळी 6:30 वाजू 7 वाजू नाही तर रात्री 11 SMS जरी टाकलं तर लगेच SMS ला 100% त्यांचा कॉल बॅक येणार. एवढंच नाही की म्हणजे काही वेळेस म्हणजे आम्ही एवढी छोटी कार्यकर्ते असताना राजकीय सुद्धा ते चर्चा करणार. ती चर्चा पर मिनिस्टर लेवलची असेल का आता मध्यंतरी ज्यावेळेस मिनिस्टर घ्यायचे होते त्यावेळेस कुठला मंत्री योग्य का अयोग्य कोणता असावा, ज्यावेळेस मी दिलीपराव शिंदे आम्ही होतो तेव्हा आम्हाला सुद्धा इतकं आश्चर्य वाटलं की अशा प्रकारची चर्चा एक सामान्य कार्यकर्त्यांमध्ये बरोबर सुद्धा दादा करतात. अशा पुष्कळशा आठवणी मुंबईच्या त्यांच्या निवासस्थानी ती चर्चा झालेली होती. म्हणजे अशा पुष्कळ आठवणी आम्हाला सांगता येतील. कधीही म्हणजे काही कुठलंही काम असो, फोन जरी केला तर तत्पर लगेच त्याला म्हणजे ओ देणार आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणजे निर्भीडपणे कार्यकर्ता त्यांच्यावर इतका प्रेम करायचा तर त्याच्या मागे कुणीतरी एक शक्ती आहे म्हणून कार्यकर्ता असेल, नवयुवक असेल, सगळे म्हणजे बिनधास्त काम करायचे आणि आज हा आमचा आधारवड हरपल्याने निश्चितच म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये खूप म्हणजे एक भावना या ठिकाणी व्यक्त झालेली की आता आपलं पुढचं काय, पण याच्यातून कार्यकर्त्यांनी सांभाळलं पाहिजे. काहीतरी मार्ग निघेल एवढं निश्चितच याप्रमाणे मी सांगू शकतो. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने आमच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने दादांना आदरांजली अर्पण करतो.